वरती घेऊन चालतो. क्रिकेटचा द्वंद्व, दोन विनर टीम मध्ये मॅच होतीये. क्रिकेटचा संग्राम, पालवे चषक, विलासदादा प्रतिष्ठान चषक कोणाच्या नावावरती कोरलं जाणार? तिसरा दिवस या स्पर्धेतला. जबरदस्त टुर्नामेंट, रजनी स्पर्धा, जिथे स्ट्राईक साठी वंडर बॉय पंकज देसाई, नॉन स्ट्राईकला त्याच्यासोबत रॉय, कॅप्टन कूल रॉय नॉन स्ट्राईकला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज महेश. यावेळी मात्र फटका फसला होता, बॅटचं एज घेतलं, शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय, तिथे मात्र एकी धावणार नाही. पंकज देसाई याची ओळख राहिली हार्ड हिटर फलंदाज म्हणून संपूर्ण तालुक्यात ज्याची ओळख आहे, इथे मात्र पहिला चेंडू डॉट, पहिला बायकरमॅन सुधागड तालुक्यातला पंकज देसाई, ही ओळख आहे खेळाडूची. सातत्याने आपला दबदबा सिद्ध केलाय. देसाई पाडा संघाचं नेतृत्व ज्यांनी केलं, SPL स्पर्धा गाजवल्यात असा खेळाडू, इथे मात्र दडपण असेल, मोठं टार्गेट सेट करावं लागेल 4 षटकात. या कार्पेटच्या साने चेंडू कव्हर ड्राईव्ह केलाय, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, जस्ट लाईक अ ब्युटी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात आलाय हा पंकज देसाई ब्रँडेड चौकार. आपण पाहिला शॉट मिड विकेटला चेंडू पकडला जातो, एकच धाव मिळेल. गोलंदाजाने आतापर्यंत जर पाहिलं तर संयमी बॉलिंग केली आहे, कारण पहिल्या षटकात जर पाहिलं तर आपण जिथे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स असतात, 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कल बाहेर असतात, त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्त ॲडव्हान्टेज असतो. इथे मात्र गोलंदाजाने फलंदाजांना थांबवलंय. टोटल धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 6 रन, 6 धावा विदाउट लॉस. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी पंकज, बॉलिंग ट्रॅक वरती महेश, मॅन फ्रॉम वराड, मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. रायगढ़ पुलिस रिवर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार. अक्सर हम कहते चले तो दुश्मन का गला कटे, न चले तो खुद का गला कटते देर नहीं लगती, आणि हेच झालं. पंकज देसाई सरळ बॅटने इथे फटके येत नाहीत आणि तिथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॉलिंग जर आपण पाहिलं, जे रायगढ़ पोलीस मध्ये कार्यरत असणारे गोलंदाज महेश, जे नक्कीच महेश खंडगल्यांची बॉलिंग आपण पाहतोय, उत्कृष्ट गोलंदाजी. षटकात आतापर्यंत आल्यात 6 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. इथे मात्र पंकज देसाई यांनी एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न देखील केला, तो अंगलट आला. डॉट बॉल, लगातार 2 चेंडू निर्धाव. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात जिथे सर्कल रिस्ट्रिक्शन असताना फक्त धावा आल्या त्या 6. देसाई पाडा टीम थोडीशी अडचणीत आहे. इथे मात्र ऍडव्हान्टेज त्यांना हाच असेल की त्यांचे दोन्ही ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत. चला, आपण इथे विनंती असेल 40+ टीम, दोन्ही संघ खालापूर आणि खालापूर संघाला विनंती आहे आपण मंचावरती यावं, आपलं विशेष सत्कार इथे होईल. खालापूर 40+ टीम, जे आमचे पाहुणे आहेत, सुधागड तालुक्याची हीच ओळख नेहमी राहिली आहे की हे तालुक्यांनी समाजात नेहमीच प्रेम दिलं आणि प्रेमाच्या माध्यमातून आज प्रतिष्ठानाचं जे कार्य संपूर्ण जिल्ह्यात इथे गाजतंय. विलासदादा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा
रजनी स्पर्धा आपल्या भेटीला. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या षटकात 6 धावा आल्यात. आमचे स्कोरर मारुतीजी शेळके उत्कृष्ट कामगिरी बजावतायत. नितेश पाटील मॅन फ्रॉम गागोदे यांचा आवाज देखील आम्ही ऐकणार आहोत. SS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. मुन्ना पाटील अँड टीम. रायगड जिल्ह्यात ही स्पर्धा पाहिली जाते. अगदी आम्ही थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, दुबईमध्ये सुद्धा याचे प्रेक्षक आहेत, तिथून देखील ही स्पर्धा पाहिली जाते. मानखोरे एंडकडून पुन्हा एकदा, यावेळी जबरदस्त चेंडू पाहिला आपण. कॅप्टनला मात्र जागेवरती थांबवलंय. देसाईपाडा टीम थोडी अडचणीत पाहायला मिळते. बॅटिंग करताना एक मनोवैज्ञानिक दबाव दिसतोय. नाईट स्पर्धेचं हेच खासियत असते. इथे मात्र आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. डे मध्ये बरेचसे बॅट्समन प्रॉपर शॉट्स त्यांचे असतात, पण नाईट स्पर्धेत एक प्रेशर असतं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर स्ट्रेट मारलाय, तिथे ट्रॅव्हल होतोय चेंडू डीप लॉंग ऑन क्षेत्रात अडवण्या अगोदर मात्र स्ट्राईक रोटेट केली. एक धाव. एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हालतं राहतोय खरं, परंतु विचार केला तर समोरच्या टीमने मागचा मॅच अगदी 1.2 षटकात संपवला होता. चेस केल्या होत्या 21 धावा. त्या पद्धतीने त्यांच्या समोर एक कॅल्क्युलेशन बांधावं लागेल. इंटरव्ह्यू मध्ये कॅप्टननी सांगितलं देखील होतं देसाईपाडे संघाच्या, की इथे आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा करण्याचा, कारण त्यांना बॅटिंगच हवी होती. परंतु हा निर्णय कदाचित तो समोरच्या टीमने टॉस जिंकल्यामुळे त्यांच्यावरती आलाय, परंतु कॅप्टनने घेतलेला निर्णय किंवा त्यांच्यावरती आलेली ही जबाबदारी इथे थोडीशी अंगलट येताना पाहायला मिळते. कारण दुसरं षटक सुरू असताना आतापर्यंत ऑन स्कोर बोर्ड धावा झाल्यात त्या 7. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय शुभम, मॅन फ्रॉम वराड. चांगला फटका आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे चेंडू पडतोय. पुन्हा एकदा एकच धाव. मोठ्या फटका खेळण्याची संधीच मिळत नाही. पंकज देसाई आणि त्याच्या सोबत असलेला रॉय, या दोन्ही खेळाडूंनी खरं तर आतापर्यंत मोठे फटके, एकच आपण शॉट जो प्रॉपर लेदर क्रिकेट शॉट जो आपण पंकज देसाईच्या बॅट मधून पाहिला होता. या वर्षी थोडासा पंकज यांचा फॉर्म थोडासा कुठेतरी कमी दिसतोय, परंतु लक्षात घ्या, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं क्रिकेटचं स्लोगन आहे. आणि ताकदवर खेळाडूंची निशाणी हीच असते की मोठ्या मॅच मध्ये ते फॉर्म मध्ये येतात. आपण जर वर्ल्ड कपचा इतिहासाची पानं जर चालली, T20 वर्ल्ड कप जो भारताने आता थोड्या दिवसापूर्वी जिंकला, जिथे विराट कोहलीने कुठल्याही सामन्यामध्ये धावा बनवल्या नव्हत्या, फायनल मॅच मध्ये 74 धावा कुठल्या, आणि तिथे भारतीय संघ फायनल मॅच जिंकला होता. अनफॉर्च्युनेटली साऊथ आफ्रिका टीम 30 चेंडू आणि 30 धावा असताना सुद्धा तो सामना जिंकू शकले नव्हते. हे लक फॅक्टर खरं तर भारतीय संघाच्या बाजूने होतं. तिथं रिषभ पंत यांनी चालाकी केली होती. जो मोमेंटम होता तो तिथे बदलवला होता ब्रेक घेऊन. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडूला ट्रॅव्हल केलाय काऊ कॉर्नर क्षेत्रात, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. खरं तर वराड संघाने प्री प्लॅनिंग केलंय, व्यूहरचना केली आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड कसं रचलं बघा. बॅट्समनची स्ट्रेंथ कुठे आहे, बॅट्समन कुठल्या लेवलला कुठे फटके जास्त खेळतात, तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय. हीच खासियत आहे वराड संघाची. म्हणून या तालुक्यात टॉप रँकिंग मध्ये या संघाला ओळखलं जातं. चला वळूयात इथे स्कोर कार्ड वरती. धावा जिथे आल्यात 10, 10 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. नेक्स्ट बॉल शुभम. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डीप मिड विकेट क्षेत्रात. एक धाव आली, इथे दुसरी होईल का? सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चित्याची चपलाई, चालाकी आणि एक शॉर्ट रन. पंचांचा लेग पंचांचा इशारा येतोय. यस, शॉर्ट रन. कॅल्क्युलेट टीमच्या खात्यात इथे एकच धाव होईल, जिथे टोटल होते 11 धावा. दुसऱ्या षटकाचा इथून होतोय खेळ समाप्त. 2 षटकानंतर स्कोर कार्ड वरती आल्या त्या टोटल 11 धावा, जिथे पहिल्या षटकात आल्या होत्या 6, दुसऱ्या षटकाच्या अंततः 5 धावा. आणि दोन्ही बॅट्समन जे अजूनही मैदानामध्ये तैनात आहेत, इथे मात्र पवित्रा बदलावा लागेल. पंकज देसाई आणि रॉय या खेळाडूंकडे ती क्षमता आहे, क्षमतेचा वापर इथे करावा लागेल. बऱ्याच ट्रॉफी जिंकून दिल्यात पंकज देसाईने देसाईपाडा संघाला. इथे जर वराड संघाला घरचा रस्ता दाखवायचा असेल तर ताकदवर फटकेबाजी करावी लागेल. कारण समोरच्या बाजूला जर विचार केलात, मागच्या मॅच मध्ये ज्यांनी 3 षटकार खेचले होते, आनंद सकपाळ सारखा एक ताकदवर खेळाडू आहे. त्याच्याकडे किती मोठी टोटल असली तरी तिथे चेस करण्याची धमक त्या टीमकडे आहे. त्याच्यामुळे इथे विचार करावा लागेल पंकज देसाईला. आर्यन शिंदे, आमचे आदरणीय सुधीरजी शिंदे साहेबांचे चिरंजीव इथे उपस्थित, ठाण्यावरून खास आलेत. मगासपासून ते आमच्याकडे पाहत आहेत. क्रिकेटचे फॅन आहेत, क्रिकेटसाठी खूप प्रेम त्यांनी दिलंय.
आणि आज आपल्या वडिलांसोबत जे इथे या प्रतिष्ठानासाठी कार्यरत आहेत. धन्यवाद. चला मॅचकडे वळूया, जिथे पुन्हा एकदा विजयनगर यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विठ्ठल. मागच्या मॅचचा मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच होल्डर, कॅप्टन, क्षमा असावी, मॅच विनर वेगळे होते, कॅप्टन आहे या संघाचं. कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली खरी, परंतु ती मात्र अंगलट आली आहे. डीप काऊ कॉर्नर क्षेत्रात ब्रँडेड षटकार, विलास दादा प्रतिष्ठान षटकार, डीजे. विटावा दोस्ती कट्टा यांचं विलासदादा युवा प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत. खालापूर 40+ पूर्ण संघाला विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचे. नक्कीच खालापूर 40+ टीम, खरं तर 40+ टीमचे कॅप्टन कोण आहेत? खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष स्वतः कॅप्टन म्हणून आज इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतील. चला या ठिकाणी कुणालजी धन्यवाद देतो ताईंचं की आपण वेळात वेळ काढून इथे आलात. आणि या प्रतिष्ठानाचं कार्यच हे आहे की महिलांना विशेष सन्मान देणं. आज माजी सभापती म्हणून ज्यांनी कार्य केलं आणि अशा सौ साक्षीताई दिघे मॅडम इथून रजा घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देऊन चला मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा रॉयच्या बॅटमधून ताकदवर षटकार. षटकार ताकदवर फटकेबाजी आपण पाहतोय. 2 षटकार आलेत. विठ्ठलला मात्र थोडस बॅटचा एज घेतलं. यावेळी मात्र पुन्हा धावा सेव्ह केल्यात. वेल फिल्डिंग, काय स्टॉप केलाय चेंडू बघदा. इथे 3 धावा डिफेंड केल्यात, सेव्ह केल्यात खरं तर. आणि आपण पाहिलं तर आता मात्र पंकज देसाई आणि रॉय देशमुख या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि गरज देखील आहे. सिच्युएशन नुसार आपल्याला स्वतःला बिल्ड करायला पाहिजे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ताकदवर खेळाडू करताना दिसत आहेत. टोटल धावसंख्या 25 रन्स. विठ्ठल विजयनगर यांकडून पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटॅम्प्ट, यस इट इज प्रॉपर कनेक्शन, जस्ट लाईक अ रिएक्शन. चौकार आलाय पंकज देसाईच्या बॅटमधून डीजे. जी फायनलला गेली बीसीसी बी, त्यांचा आज मॅच होणार आहे. लक्षात घ्या, बीसीसी बी टीमचे सर्व खेळाडू इथे उपस्थित पाहिजे. त्यांचा मॅच आज होणार आहे, कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज वेळेत मॅचेस सुरू झाल्यामुळे आपल्या एंडमध्ये आजचा लॉट कंप्लीट झाल्यानंतर तिथे मॅच तो होणार आहे. इथे लेजंड खेळाडू खालापूर विभागातले नव्हेच तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातले आम्ही ज्यांना ओळखतो, संतोष पाटील निधवली, त्यांचं विशेष आभार, स्वागत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट, या सिटीज काय कनेक्शन आहे. पंकज देसाई हा वाघ आहे या विभागाचा, त्यांनी पुन्हा एकदा ते दाखवलंय. बॅक टू बॅक 2 चौकार. नक्कीच
विटावा दोस्ती कट्टा यांच्या माध्यमातून 40+ जे मॅचेस आहेत त्यांच्यासाठी ट्रॉफीज दिल्यात, त्यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण असंच सहकार्य या प्रतिष्ठानावरती त्यांचं राहिलं. चला ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालाय, वेळ घेऊ नका, कारण आपण पाहतोय की आज मी मगाशी जो उल्लेख केला, फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट म्हटलं होतं. 2 षटकात धावा 11 आल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकात कॅप्टनला इथे कुठल्या त्या टोटल 22 धावा वराड संघाच्या. पंकज देसाईचे ब्रँडेड फटके पाहिले, वैयक्तिक 22 धावांवरती पंकज देसाई खेळतोय. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कधीही फॉर्ममध्ये जे टॉप क्वालिटी बॅट्समन असतात ते फॉर्ममध्ये येऊ शकतात, आणि ते नेहमीच चित्र आपण पाहतो आणि ते इथे पाहायला मिळालं. एक मोठी धावसंख्येकडे अग्रेसर होते टीम देसाईपाडा, जिथे आतापर्यंत आल्या 33 धावा. वराड संघाला विचार करावा लागेल, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज इथे युटिलाइज किंवा यूज करावा लागेल. काय करणार, कोणाकडे विठ्ठल जबाबदारी सोपवणार. खरं तर खूप प्रेशराईज झालाय, स्वतः गोलंदाजी करताना तिथे 22 धावा त्यांनी खाल्ल्यात. इथे मात्र शेवटच्या षटकात थोडंसं कमबॅक करावं लागेल वराड संघाला. काय घडणार बघूयात. शेवटच्या षटकात बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय विनोद, मागच्या मॅचचा मॅच विनर विनोद. काय करणार बघूयात. इथे एक पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे, कारण हे खेळाडू शेवटच्या चेंडूपर्यंत राहिलेत तर इथे एक मोठी धावसंख्या होऊ शकते. चला वेळ घेऊ नका. विठ्ठल यांच्या गोलंदाजीवरती 22 आल्यात. शेवटच्या षटकात विनोद, ज्यांनी करिश्माई गोलंदाजी केली होती मागच्या षटकात. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि 1च धाव दिली होती. वेल बॉलिंग पुन्हा एकदा विनोद. बॅटिंग साठी सज्ज होतोय रॉय देशमुख, वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन क्षेत्रात, 1 धाव तिथे पूर्ण होईल आणि स्ट्राईक रोटेट केलेत. रॉयला माहिती आहे, कारण इथे पंकज देसाईला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावा लागेल, धावांचा एक अंबार खडा करावा लागेल, मोठी धावसंख्या रचावी लागेल, तरच वराड संघाला आपण इथे कुठेतरी दडपणात आणू शकतो. आणि देसाई पाडा संघाचा ताकदवर खेळाडू पंकज देसाई यावेळी स्ट्राईक वरती. काय घडणार बघूयात. शेवटचे अंतिम या सत्रातले 5 चेंडू बाकी. खूप मेहनत केले खरं तर या प्रतिष्ठानाच्या सर्व सहकार्यांनी, त्यांचं आभार व्यक्त करतो. दत्ताजी पालवे इथे बसलेले आहेत, त्यांनी देखील खूप भरभरून प्रेम दिलाय. आज सगळ्यांची नावं आम्ही घेणार आहोत, कारण प्रतिष्ठान म्हटलं की एकजुटी, एकत्रित वातावरण आणि त्याचबरोबर एक मोठं कार्य, आणि मोठं कार्याची ही सुरुवात. यावेळी पुन्हा एकदा पंकज देसाई ब्रँडेड हेड, सरळ बॅनरला जाऊन चेंडू आदळतोय, 1 बाउन्स चौकार. गारे मॅन फ्रॉम कर्जत यांच्याकडून शुभेच्छा आल्यात देसाईपाडा संघाला, आणि या प्रतिष्ठानासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं कार्य इथे होताना पाहायला मिळते. आदरणीय शेखरजी दळवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. सुधागड तालुक्यातल्या सर्व प्रेक्षकांचं प्रतिष्ठानाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. प्रेक्षक हे प्रत्येक गोष्टीला महत्वाचे असतात, खेळ कोणताही असो. चला मॅच चालू करा. काय झालं, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निखिलजी चला लास्ट ओव्हर. इथे मात्र एक फटका आलाय मोठा, जिथे मागच्या मॅच मध्ये विनोद यांनी सुंदर गोलंदाजी केली होती. 2 चेंडूत 5 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक साठी पुन्हा एकदा पंकज देसाई. टोटल ऑन स्कोरबोर्ड 38 धावा, 38 रन्स, 0 विकेट लॉस. डान्सिंग डाउन द विकेट, विलास दादा प्रतिष्ठान ब्रँडेड षटकार. या रजनी स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट षटकार पंकज देसाईच्या बॅटमधून. कॉमेंटेटर ज्या वेळी बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढवतात त्या वेळी त्याची प्रचिती मैदानात आली, आणि तेच झालं. पंकज देसाई फॉर्म मध्ये आलेत. षटकार खेचलाय, ताकदवर गोलंदाजाला मोठा फटका मारून. काय फटका होता. षटकार आणि धावसंख्या होते टोटल
44 धावा. आता मात्र वराड संघाला विचार करावा लागेल. प्रेशर आलाय, प्रेशर क्रिएट केलाय. चला, आमच्या सगळ्या लहान मुली इथे आल्यात, त्यांचं स्वागत आहे. स्थानबद्ध व्हा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनोद. रिव्हर्स अटॅम्प, फटका फसलाय जरूर. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. डीप थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे आणि जरी तो अंगलट आला असता तरी ही गरज होती, नीड होती देसाईपाडा संघाला. रॉय इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. हा पहिला धक्का देसाईपाडा संघासाठी. क्रिकेटचा बादशाह ज्याला आपण ओळखतो, पॉन्टी या नावाने फेमस शेखर दळवी इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहते, कारण आज प्रतिष्ठानाचं हे कार्य त्यांनी पाहिलंय. विभागातल्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म. धावसंख्या टोटल ऑन स्कोरबोर्ड 45 धावा. इथे मात्र विनोदला पनिश केलाय. लगातार फटकेबाजी. पंकज देसाई पुन्हा एकदा स्ट्राईक साठी. विनोद, काय विचार असतील डोक्यात? अगदी विकेट लगट पंकज खेळतायत. दिशा भरकटली आहे. विकेट कीपर कडून चुकी. शॉट फाईन लेगला चुकी. तिथे एक धाव आली आहे. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न देखील दिसला आणि तो पूर्ण देखील झालाय. 2 धावा. जिथे एक ही धाव होणार नाही ती तिथे आल्या 3 धावा, कारण एक एक्स्ट्रा वाईड बॉल. यस, आणि टोटल 3 धावा. 3 रन्स प्लस इथे होत आहेत आणि टोटल पोहोचले 48 धावा. नितेश पाटील माझ्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रुपेश वीर लोणावळ्याचे आमचे सहकारी आणि या स्पर्धेला जे शुभेच्छा द्यायला आलेत रुपेश वीर साहेब, या विनंती असेल आपल्याला की मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं. चला, नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पंकज देसाई याचा आक्रमक रवैया पाहायला मिळाला. फॉर्म मध्ये आले खेळाडू. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी फटका फसलाय जरूर, मात्र माघारी परतावं लागेल पंकजला. चांगला कॅच पकडलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रात. फलंदाज बाद. देसाईपाडा संघाचा हा दुसरा विकेट. तेहतीस धावांची खेळी करून पंकज माघारी परतलाय. अजित देसाई 2 नंबरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अजितला एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय. मोठी धावसंख्या राखायची असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करावं लागेल. परंतु काय बॅटिंग केलंय पंकजने, प्रभावित केलंय. 2 षटकात फक्त 11 धावा होत्या आणि त्यानंतर जो चित्र आपण पाहिला, संपूर्णपणे देसाईपाडा टीम आपल्या बाजूने सामना झुकवताना पाहायला मिळाली. लक्षात घ्या, पुढच्या सत्रात सुद्धा 30 ताकदीचे फटके पाहायला मिळणार आहेत. जिथे असेल मागच्या मॅचचा उत्कृष्ट खेळी करणारा आनंद. यावेळी चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, त्रिफलाचित, फलंदाज बाद. तिसरा धक्का देसाईपाडा संघाला. चिंदूजी पालवे साहेब यांना विनंती असेल मंचावरती येऊन आपण स्थानपन्न व्हावं. आपलं विशेष स्वागत असेल. आज सन्माननीय संदीपजी बोराडे साहेब आमच्या सोबत पुन्हा एकदा भेटलेत. खूप वर्षापूर्वी त्यांच्या सोबत आम्ही भेटलो होतो आणि गागोद्याचं ग्राउंड त्यांनी गाजवलं होतं. कर्जत तालुक्यात व्हॉइस ऑफ कर्जत ज्यांची ओळख आहे. आज देसाई विशेष धन्यवाद देतो विलासदादांचं आणि त्यांच्या प्रतिष्ठानाचं की वेगवेगळ्या तालुक्यातील समालोचकांना इथे त्यांनी प्लॅटफॉर्म दिलाय. आणि विलासदादा म्हटलं की समाजात एक भक्कम नेतृत्व
आणि ज्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण सगळी मंडळी इथे आलो. चला 40+ इथे सत्कार होतोय. 48 धावा झालेल्या आहेत. वरड संघाला इथे 49 धावा बनवायच्या आहेत. लक्षात घ्या, देसाईपाडा संघाने जरी 48 धावा कुठल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला त्याच ताकदीची फटकेबाजी आपण पाहणार आहोत. आनंद सकपाल सारखा ताकदवर खेळाडू आहे. त्यांचे कॅप्टन कुल तिथे आपण पाहिलं तर विठ्ठल सारखा खेळाडू आहेत. बघूया काय घडणार. 4 षटकात 49 धावा बनवायचे आहेत. विशेष सत्काराकडे वळतोय जिथे 40+ टीम, ज्या टीमचे प्रमुख आमचे सन्माननीय गणेशजी पाटील 40+ चे इथे उपस्थित आहेत. गणेशदादा पाटील खरं तर खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचा इथं सत्कार होतोय. विनंती असेल 40+ टीमला, जिथे संतोष पाटील असतील, त्यांचे बाकीचे सहकारी असतील, विनंती आहे. आपण असं म्हणतो ना सर, संदीप सर, की एज इज अ जस्ट अ नंबर. आज गणेशदादा पाटील खरं तर वयाच्या या पर्वात देखील त्यांची फिटनेस बघा. क्रिकेटचे शौकीन आहेत ते. खालापूर टेनिस क्रिकेट जे मोठ्या उंचीवरती गेलंय त्याचं प्रामुख्याने योगदान जातं गणेश पाटील यांना. तर कॅमेरामॅनना विनंती असेल की ही सुंदर छायाचित्र आपण कैद करायचे आहेत. आज खरं तर आपण पाहिलं तर 40+ टीम स्टेजकडे कॅमेरा फिरवायचा आहे. विनंती असेल कॅमेरामॅन. यस, थँक्यू. खरं तर SS लाईव्ह ही रायगड जिल्ह्यात या लाईव्ह टेलिकास्टला पाहिलं जातं आणि ही टेलिकास्ट खूप नावारूपाला आले. पूर्व भागात पेन तालुक्यात तर त्यांचं नाव आहेच, परंतु आज खालापूर असो, कर्जत असो, अलिबाग असो, पनवेल असो, आज सुधागड असो, SS लाईव्ह या नावाचा ब्रँड आहे. आणि आज त्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. एकदम टॉप क्वालिटी इथे आपण पाहतोय. साईड स्क्रीनवरती ही सुंदर चलचित्र आपण पाहिली जाते. विलासदादा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेटची ही रजनी स्पर्धा. चला, दोस्ती कट्टा त्यांचा विशेष सत्कार इथे केला जात आहे. दोस्ती कट्टा त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती असेल की ते आपण यायचं आहे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला, इथे दोस्ती कट्टा ग्रुपचं स्वागत सत्कार केलं जात आहे. अतिथींचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेची ओळख आहे. विलासदादा प्रतिष्ठान त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून इथे दोस्ती कट्टा या ग्रुपचं सत्कार केलं जाते. त्यांचा विशेष आभार, धन्यवाद. दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती पूर्व भागातले लेजंड क्रिकेटर नितेश पाटील यांचा आवाज असेल. धन्यवाद केतन पाटील. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मित्रांनो, अतिशय सुंदर असे नाईट रणजी स्पर्धा पाहायला मिळते. पंचांचा या ठिकाणी येस, ऑफिशियल आपला डिसिजन येऊ द्या. या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार ठरला जातोय. फलंदाज जो सलामीला आला होता, फलंदाज आनंद, हा मात्र तंबूची आसरेला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं मित्रांनो, वराड विपक्ष देसाईपाडा लढत जर पाहिली, अतिशय सुंदर असं हे नाईट रजनीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय. विलासदादा युवा प्रतिष्ठान 2025चं हे भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच या रजनी स्पर्धेमध्ये दिग्गज प्लेयर या संपूर्ण ग्राउंड मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथम या ठिकाणी पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ पहिलं सत्र या ठिकाणी मार्गस्थ झालं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जर पाहिलं, तब्बल 48 धावा धावफलकावर लगावल्या होत्या फलंदाजी करत असताना देसाईपाडा या संघानं. आणि आव्हान या ठिकाणी टार्गेट ठेवलंय ते म्हणजे 49 धावांचा प्रति षटकाच्या
मागे 12.25 ची सरासरी गाठायची आहे. P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये आपण बघतोय सलामीला आलेला फलंदाज आनंद मात्र या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार ठरला आणि गोलंदाजी मार्कसाठी देसाईपाडा संघाकडून गोलंदाज मात्र अजित थोडस या ठिकाणी भीमर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी थोडीशी कडवी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळेल. तदनंतर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय भीमर पद्धतीचा चेंडू आणि येणारा या ठिकाणी चेंडू जो असणार आहे हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फलंदाजाला बराचसा वेळ बराचसा अवधी असणार आहे मोठा विकेट घेण्याची. माझ्या समवेत संदीपजी बोराडे सर या ठिकाणी जोडले गेले आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं मित्रांनो ही नाईटची रणजी स्पर्धा या ठिकाणी पाहिलेत तर प्रेक्षकांची मेजवानी असते कारण की आजूबाजूला बरेचसे स्टॉल लागलेले आहेत आणि त्या स्टॉलचा आनंद देखील घेताना आपल्याला ही सर्व प्रेक्षक राजे आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 9+1 धावफलकावर लगावली जाते. 49 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि धावफलकावर स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळत आहेत. 1 गड्याच्या मदतीनं 2 धावा. नितीश सर जर मंचाकडून आपण मैदानाकडे रवाना जरूर होणार आहोत परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर पहिला गोलंदाजाला अजित देसाई ज्याने गोलंदाजी करत असताना एक दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया आनंदला त्याने जरूर परतावला परंतु त्या क्षणामध्ये आता जर पाहायला गेलं तर मैदानात फार मोठी चुकी करतोय. 1+1 नो फेकला भीमर आला आणि पुढे एकदा अजित. आता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जात आहे. डीपचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय उचल करतोय तदभर मात्र एकच धाव धावफलकावर लगावली जाते. 1 धावेने आपण बघतोय 49चं टार्गेट आहे. प्रतिषटका मागे 12.25 ची सरासरी गाठायची आहे आणि मैदानामध्ये थोडस जखडून ठेवण्याचं काम गोलंदाज अजित या गोलंदाजानं केलंय. खरं तर अशाच अचूक टप्प्याची जेव्हा तुम्ही भेदक गोलंदाजीच्या मारा करता तेव्हा प्रत्येक संघ आपल्या बाजूने हा खेळ घेण्यात असतो. आता मात्र थोडस या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये गेला. पुन्हा एकदा या ठिकाणी एकच धाव. वारंवार या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी धाव रन घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांकडून पाहायला मिळाला परंतु एकच धाव धावफलकावर. P1चं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली मित्रांनो अतिशय सुंदर दिमागदार गोलंदाजी आणि दिमागदार क्षेत्ररक्षण कसं असावं तर मैदानामध्ये उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. 49 टार्गेट आहे. अद्याप या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना शांत करण्याचं काम या गोलंदाजाला केलंय. अद्याप जर विचार केला पहिल्याच चेंडूवर महत्वपूर्ण विकेट एक जो अनुभवी फलंदाज होता आनंद याला या ठिकाणी माघारी धाडलंय. पाली खोपोली महामार्ग कडून पुन्हा एकदा अजित तयार. आता मात्र बॅटची अप्पर एज लागून मैदानामध्ये काय घडतंय दुसरा गडी गारत पाहायला मिळतोय. थोडस या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना अजित याचा आणि इथे मात्र संधी असणार डीजे बजाव. या प्रतिष्ठान चषक 2025 आपण अनुभवतोय आणि या स्पर्धेला वैतागवाडी आदरणीय दिनेश दादा शेवाळे यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्या शुभेच्छांचा मनस्वी ही मंचाच्या वतीने स्वीकार जरूर आहे. एक जरूर नितीश मैदानाकडे जाऊयात कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी साचीबद्ध संघ म्हणून देसाईपाडाची ओळख आहे परंतु आज मात्र मैदानात एक चुकीचा बॉल फेकला त्याच्यानंतर अजित देसाईचं कमबॅक जरूर आला. त्यानंतर थोडं पंबल सातत्यपूर्ण पाहायला मिळालं मैदानात. या चुका होता कामा नये परंतु त्या क्षणाला अजित देसाईने युटर्न घेत या प्लेअरला बाद केलाय. अगदी काय सांगाल सध्या वराडच्या विरोधात सध्या सामना झुकताना दिसून येत आहे. बरोबर आहे. मैदानामध्ये बॅट आणि चेंडू मध्ये संघर्ष नेहमीच पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा वाईडिश लॉंगर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. वारंवार या ठिकाणी चुकीची पैकी पाहायला मिळतेय. देसाई पायडा संघाकडच्या क्षेत्ररक्षकांकडून पुन्हा एकदा एकच धाव धावफलकावर लागली जाते. 2 धावा धावफलकावर लगावल्या जातात. या P1च्या पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला मित्रांनो तर थोडासा 50-50 सामना दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. पहिल्याच जर ओव्हरचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर आला होता महत्वपूर्ण विकेट आणि तदनंतर या ठिकाणी नो भीमरचा आल्यानंतर तरी सुद्धा अजित यानं कमबॅक केलाय. 2 महत्वपूर्ण विकेट गारद केलेत आपल्या ओव्हरमध्ये. पेन खोपोली महामार्ग एंडवरून पुन्हा एकदा सज्ज. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू
खोलवर पदीचा चेंडू, या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा वापर संदीप सर मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि फलंदाजाला जागच्या जागेवर फर्निचर थोडंसं या ठिकाणी थांबून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. पहिलं षटक P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ लागलाय. संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मदतीनं 6 धावा. काय दरम्यान- सांगाल संदीप सर? अगदी जवळ जाऊ मॅच कडे, परंतु दरम्यान आपण पाहतो मंगेश दादा तलेकर एक क्रिकेट शौकीन खरं म्हणायला गेलं तर, आणि खास करून शिवशक्ती परली संघासाठी एक पॅकरची सातत्यपूर्ण भूमिका ज्यांच्या माध्यमातून मी अनुभवले गेले अनेक वर्ष या संघाला ते पॅक करताना दिसून येत आहेत. तो संघ सुद्धा आज मैदानात खेळताना बहुतांशी दिसणार आहे. एक तगडी टफ फाईट त्यांच्या विरोधात शेवटची मॅच पहिल्या राऊंडची आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटते नवगरच्या विरोधात ती मॅच असेल. अगदी जसं तुम्ही विचारलं नितेश की मैदानात ती काय खेळताय, परंतु अजित देसाईचा सातत्यपूर्ण या मैदानावरतीच राहिलेला वरचष्मा आहे. मगाशी मी म्हटलं होतं की या मॅचला युटर्न करणारा डीजे जरूर होता, कारण इथे त्यातून शिकले काय हा प्रश्न निर्माण झाला. परंतु बॅटिंग करताना त्यावेळी सुद्धा 4 षटकी होती, इथे सुद्धा 4 षटकी होती जर्मान देसाईपाडा टीमच्या विरोधात. परंतु असं असताना सुद्धा ज्या धावांपर्यंत पोहोचायचं होतं तीच मजल मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. आणि त्याच्याही पलीकडे मगाचा सामना जो मात्र वराडने कान्सलच्या विरोधात केला ना, जिथे पहिल्याच बॉलवरती कान्सलच्या विरोधात तो सामना त्यांनी विजयी पताका झळकवली होती. निश्चितच दुसऱ्या ओव्हरसाठी सूरज नावाचं अस्त्र वापरलं गेलंय मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं अंबा नदीच्या एंडकडून गोलंदाजी करतायत. पहिलाच चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू फेकला गेला मैदानामध्ये. पहिल्याच संदीप सर जर पाहिलात तर 12.25 ची सरासरी होती. आता थोडंसं या ठिकाणी प्रेशर क्रिएट झालंय फलंदाजी करत असताना वराड या संघावर, कारण की आता रन रेट जर पाहिला तर 14.33 ची सरासरी वाढलेली आहे. तर निश्चितच 1-2 मोठे फटके येणं या सिच्युएशनला गरजेचं आहे. परंतु दोन्ही जे सलामीवीर जे होते ते बॅक टू द डगआउट झालेले आहेत. आता मात्र सर्वस्व जबाबदारी आपल्याला मैदानामध्ये पूर्णसा या ठिकाणी वराड संघाकडून पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना महेश आणि रोशन. विशालदादा बांडिलकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. विशालदादा बांडिलकर या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. निश्चितच कोणताही खेळ असो मित्रांनो, प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमची जेव्हा प्रॅक्टिस चांगली असते तुमचा खेळ देखील परफेक्ट होत असतो. आता मात्र थोडंसं या ठिकाणी शोल्डरचा वापर, थोडंसं आपले फिंगर थोडंसं वळवल्यात आणि थोडंसं गती परिवर्तन असणारा हा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. वारंवार या ठिकाणी कडवी गोलंदाजी या देसाईपाड्याच्या या गोलंदाजांकडून पाहायला मिळते. परंतु 49 धावांचं जर टार्गेट तुम्हाला चेस करायचं असेल, या सामन्यामध्ये तुमचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर निश्चित येणारे काही चेंडू आहेत त्यावर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी निश्चितच करणं गरजेचं आहे. आता मात्र या ठिकाणी गती परिवर्तन थोडंसं पुन्हा एकदा आता मात्र शोल्डरचा वापर पाहायला मिळाला. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याचा या ठिकाणी फायदा मात्र उठवतायत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं आणि 2 धाबेनं आपण बघतोय जिथे मात्र या ठिकाणी करो आणि मरोची स्थिती दोन्ही संघांच्या बाजूने मैदानामध्ये दाखल झालेली आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा. मित्रांनो, नेहमीच म्हटलं जातं आमचे कुणालजी दाते एक दिग्गज कॉमेंटेटर, आता मात्र लिडिंग एज घेतले, फॉलो थ्रू मध्ये झेल होण्याचा प्रयत्न निश्चित झालाय. परंतु या ठिकाणी आत्मविश्वासी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तितकंच गोलंदाजीची या ठिकाणी शैली चांगली असल्या कारण ही जाते 3री विकेट. डीजे मास्टर. प्रबंधन खरोखरच ह्याच खेळाडूला बऱ्याचशा ठिकाणी आपण चांगली फलंदाजी करताना बघितलेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर तरची गोष्ट मित्रांनो कधीच नसते. आपल्याला एक चांगला खेळ जर करायचा असेल तर आपलं अस्तित्व जपून, आपलं अस्तित्व टिकून मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. नेहमीच कुणालजी दाते आमचे संदीपजी बोर्डा सर देखील सांगतात
की वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊ देतो आणि थांबतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. मित्रांनो, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो संपतो. आणि स्वतःला प्रत्येक वेळी सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मित्रांनो, अतिशय सुंदर असं या ठिकाणी खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जिथे मात्र सामना रंगला. एका बाजूला देसाईपाडा, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वराड संघ दोन हात करताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑन पूलचा फटका निश्चितच मैदानामध्ये खेळायचा होता, परंतु या ठिकाणी आकुड पद्धतीचा चेंडू, थोडासा चेंडूला बाउन्स होती. इथे मात्र निर्धाव पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते, जिथे मात्र 14.33 ची सरासरी प्रति येणाऱ्या षटकांमध्ये काढायचे होते. सूरज देखील एक अतिशय सुरेख चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑन पूलचा फटका इथे मात्र डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी प्रेक्षक म्हणून पाहत राहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय एक जबरदस्त उत्तुंग षटकार. डीजे साठी संधी. ठिकाणी पर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय धर्मेंद्रजी आंदेकर, त्यासमेत गोपीनाथजी खापरे सर, त्यासमेत निलेशजी कालबोर सर, त्यासमेत देवेंद्रजी गारे, त्यासमेत कुणालजी देशमुख सर उपस्थित झालेत. या सर्व मान्यवरांचे या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आदरणीय सुयोगदादा देशमुख, आदरणीय दर्शनदादा पाटारे, प्रवीण खंडागले यांच्या षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. चला, प्रभंजन खंडागले साठी ते पारितोषिक आगे असो. दर्शन पाटारे यांच्याकडून ते पारितोषिक आहे. क्या बात आहे. पहिल्या दोन षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी समाप्त पथार्थ आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली टोटल 15 आकड्यावरती. एक नितीश, अभ्यासपूर्ण वातावरणात जगणं फार गरजेचं असतं. सध्या मी म्हणेल एक कॅल्क्युलेट गेम तुमच्या मैदानात येणं अपेक्षित आहे. फार सुंदर वर्णन केलं मगाशी तुम्ही, परंतु त्याच बाबतीत जर विचार करायला केला ना की मैदानात आज जयहनुमान देसाईपाडा धावसंख्या कमतरतेत आल्या, मी म्हणेल पहिल्या इनिंग मध्ये, परंतु त्यातूनही कॅल्क्युलेट गेम पंकज देसाईने मैदानात साकारलाय. परंतु वराड टीमच्या बॅटरला आता विचार करावा लागेल की 7.50च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्या आहेत, जिथे मात्र जवळजवळ 12.50ची सरासरी सुरुवातीला हवी होती. येणारे 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी पहिला बॉल तिसऱ्या षटकातला येतोय डॉट. निश्चितच सर, आपण मैदानामध्ये तेच मैदानामध्ये वारंवार पाहायला मिळतोय, जिथे मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंवर तब्बल 34 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकातील आपण पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पंचांकडे या ठिकाणी लाऊड अपील केलेली आहे आणि तिथे मात्र एकच धाव धापलकावर लगावली जाते. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही नाईट रजनी स्पर्धा आपल्याला भेटीला या आजच्या दिवसाला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू निश्चितच अतिशय सुरेख. मित्रांनो, अशा दर्जाची जेव्हा गोलंदाजी मैदानामध्ये होते तेव्हा फलंदाजाला आपला कस काढावा लागतो, कारण की ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर नेहमीच केला जातो. आपल्याला जर वाचायचं असेल चौकार आणि षटकारांपासून तर निश्चितपणे आजच्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. कुणाल दादा देशमुख आणि देवेंद्र दादा घारे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या आधीचा चेंडूचा जर विचार केला तर चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला मैदानामध्ये, परंतु या ठिकाणी उंची जास्त आणि लांबी कमी असणारा हा फटका आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र चौथा विकेट बॅक टू द डगआउट होत आहे. चौथ्या विकेट गारत होतोय तो म्हणजे वराड संघाचा. इथे मात्र थोडंसं अडचणीत सापडला गेलाय, तो म्हणजे फलंदाजी करत असताना वराड संघ. चेतन ज्या पद्धतीनं
पंकज यानं अफलातून फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची चौफेर फटकेबाजी पहिल्या इनिंगमध्ये साकारली आणि त्याच पद्धतीचा खेळ येणाऱ्या काही चेंडूंमध्ये करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अस्तित्वाची लढाई जेव्हा तुम्ही लढताना तेव्हा खरोखरच मेहनत करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक 5वी विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी काहीसा अडचणीत सापडलाय तो म्हणजे वराड संघ. डीजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला. इथे मात्र ताकदीचा वापर या फटक्यावरती कमी पाहायला मिळाला आणि इथे विकेट क्रमांक 5वा तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईकला उमेश वराड संघाकडून उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा गोला करायचे आहेत. आता मात्र बिगिट येतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रेक्षकांना मानवंदना देणारा येतो एक जबरदस्त खणखणीत दणदणीत रिलायन्स टाटा इंडिकॉम षटकार. डीजे चा वाजवी खेळ या मैदानामध्ये संपला गेलाय. आपण बघतोय की शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा गोळा करायचे आहेत. समीकरण जर पाहिलं तर अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये 26 पाहिजे ना. 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धाब्यांची गरज. 6 चेंडू 26 धावा, 26 धावा 6 चेंडू. समीकरण काय अफलातून आहे मित्रांनो. पाहिलं तर क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट सहजरित्या आपण हासिल करू शकतो मित्रांनो, परंतु जर तर मध्ये काही अंतर नसतं. संदीपजी सर नेहमीच सांगतात की आपला जो लाईव्ह परफॉर्मन्स आहे तो चांगला होणं गरजेचं आहे आणि येणारे 6 चेंडू आहेत जिंकण्यासाठी धावा गोला करायचे आहेत. 26 गोलंदाजी मार्कसाठी पुन्हा एकदा सज्ज पंकज, ज्याने पहिल्याच फेरीमध्ये आपण पाहिलं की एक घणाघाती फलंदाजी केली होती. तब्बल 33 धावा कुठल्या होत्या. अलोंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला. एकच धाव धावपलकावर लगावली जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी मैदानामध्ये पाहायला मिळाली. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा गोला करायचे आहेत. 25 धावा 25 धावा येणाऱ्या काही चेंडूंवर पहिलाच निश्चितच षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. जे प्रेक्षक राजा माझा इकडे आलाय निश्चितच मनोरंजनासाठी आलाय आणि त्यांचं मनोरंजन मात्र होणं गरजेचं आहे. आज संपूर्ण सुधागड तालुक्यातल्या टीम असल्या कारणानं प्रेक्षकांची भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा निर्धावपतीचा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आणि चेंडूची कोणती मुलाखत नाही आहे. इथे मात्र या ठिकाणी थोडासा सामना झुकला गेलाय तो म्हणजे देसाई पाडा या संघाच्या बाजूनं, कारण की आपण अद्याप जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले. काय जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला. फॉल थ्रो मध्ये चेंडू या ठिकाणी अडवणं निश्चितच प्रयत्न चांगला झाला. फेकी चांगली झाली आणि या ठिकाणी बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एकच धाव धावपलकावर लगावली जाते. आता मात्र थोडंसं परिस्थिती मात्र झुकली गेली आहे. आपल्याला वराड संघ थोडासा पूर्णतः अडचणीत सापून या ठिकाणी पाहायला मिळतोय. देसाई पाडा या संघाकडून एक अष्टपैलू कामगिरी ज्यानं केली. पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी, चौफेर फटकेबाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चितच पंकज त्यालाच आपण गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहायला मिळतोय.
प्रवीण दुगाडी जी नेहमीच सांगतात, देखो परको हर जानो बाद में खेलो. आणि खरोखरच प्रवीणजी दुगाडे सरांचा देखील आवाज नेहमीच आम्ही एक चांगला आमचे गुरु आम्ही त्यांना मानतो, त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर निश्चितच आत्ता मात्र पूर्णतः या ठिकाणी नांगी टाकली आहे ती म्हणजे वराड संघाने फलंदाजी करत असताना 49 धावांचं आस्किंग म्हणजे 12.25 ची सरासरी काही जास्त नव्हती मित्रांनो, परंतु थोडंसं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं फलंदाजी करत असताना. पहिले स्ट्राईकचे जे फलंदाज होते ते स्वस्तात बाद माघारी झाल्यानंतर इथे मात्र ही परिस्थिती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते वराड या संघाची. षटकातील स्लॉक षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. संदीप सर देखील सांगतायत की निश्चितच थोडंसं कुठेतरी यानंतरचा आवाज आमचे संदीप सर बोराडे, व्हॉइस ऑफ कर्जत ज्यांना आम्ही नेहमीच म्हणतो. खरोखरच एक चांगलं व्हॉइस त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन नेहमीच पाहायला मिळतं. आणि खरोखर विलासदादा युवा प्रतिष्ठानची ही मेहनत, अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना देखील बराचसा एक मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. परंतु पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र वापर केला, यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे फेकला गेलाय. पंकज यानं पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. औपचारिकताच पाहायला मिळते मैदानामध्ये. एका बाजूला देसाईपाडा संघानं कर्णधारानं मगाची बाईट मी ऐकली की आम्ही 50 धावा सहजरित्या करू शकतो आणि 50 धावा जर आम्ही केल्या तर आमचे गोलंदाज देखील तितकेच ताकदवार आहेत. इथे मात्र मॅच इथे संपला गेलाय. देसाई पाडा हा संघ इथे मात्र विजय संपादन करतो. निश्चितच त्यांचे पाठीराखे, त्यांचे प्रेक्षक, चाहते हे मात्र या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या संपूर्ण या टीमसाठी. कारण की मी ऐकलं होतं की